ओव्हरची मॅच असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण यायचंय. काय म्हणाल? खरं तर अभिनाजी तरे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर अभिनाजी तरे, तुम्ही देखील एक मोठ्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहात आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळला, शेलू संघ विजयी झालाय. परंतु या मैदानावरती खेळत असताना काय म्हणाल, किती मजा आली आणि कशा प्रकारे तुम्ही देखील एन्जॉय केलं? नक्कीच राहुल, एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे खूप मोठं काम असतं खरं तर. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील गोरेगावकर, संपूर्ण गोरेगाव एकत्र येतं आणि ही स्पर्धा भरवत असतो. एखादी स्पर्धा यशस्वीपणे पार पडणं म्हणजे फार मोठं काम असतं आणि गोरेगावचं हे क्रीडांगण म्हटलं की इथे खेळायला खूप मजा येते. मी जरी राहुल समालोचक असलो किंवा कॉमेंट्री करत असलो तरी देखील मला बाहेरून मॅच बघायला जास्त मजा येते. कारण क्रीडांगणाच्या बाहेर उभं राहून खेळाडूंना चीअर करणं किंवा तो आनंद इथे व्यासपीठावर बसून मिळत नाही, त्यामुळे ती वेगळीच मजा असते. नाही, यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये असता त्यावेळेस तुम्हाला एन्जॉय देखील करायला मिळतं आणि तेच आम्ही पाहिलंय. कारण आयुष्य इलेक्ट्रिक या नावानं खरं तर शेलू संघ कित्येक वेळा बांधला जातो. अविनाजी तरे पुरस्कृत हा संघ आपण नेहमीच पाहिलाय आणि आज देखील खरं तर कुमार पाटील आणि अविनाजी तरे यांच्या माध्यमातून शेलू संघ बांधण्यात आलाय. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला जयवंत मामा तरे 11 जयरमान ढवलेपाड आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. टीम शो द गुड गेम. पहिला बॉल दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वांगडी एक्सप्रेस सचिन केवने. पहिल्या मॅच मध्ये देखील दमदार गोलंदाजी केली होती सचिनने राहुल, आणि अगदी तशीच सुरुवात केली आहे ह्यावेळी देखील. डावकुरे आताचे गोलंदाज आणि फलंदाज नेहमीच आक्रमक असतात आणि तो आक्रमक पवित्र त्याने पहिल्याच बॉलवर उचललाय. पहिला बॉल निर्धाव. नेक्स्ट बॉल. इथे फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल. बॉल सीमा पार. दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय फलंदाज अजयच्या बॅटमधून 6 धावा. राहुल सर, ही मॅच मात्र एक गमतदार बघायला मिळेल कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चकवलाय. इथे स्विंग आणि मिस. या अगोदरचा चेंडू होता फलंदाज अजयचा, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय सचिनने. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे फर्स्ट एकच ओव्हर पॉवर प्ले असेल, त्याचा फायदा उचलावा लागेल. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. चांगली फिल्डिंग. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवलाय. मुदस्सिर नजे आणि इम्रानजी शेख यांच्या माध्यमातून आज ढवलेपाडा संघ बांधण्यात आलाय. ते संघाचे पुरस्कर्ते, त्यांचंही खूप खूप अभिनंदन आपण करू कारण एक सामना त्याने जिंकलाय आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पाहायला मिळतील टीम ढवलेपाडा संघासाठी. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहिलं. या मॅच मध्ये पहिला बॉल डॉट, पुढचा बॉल षटकार, पुन्हा एकदा डॉट आणि आता इथून आपण पाहतोय 2 धावा मिळतात. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एसच्या मागे यष्टीरक्षक पोहोचतोय, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना या बात मध्ये खरं तर वांगडी एक्सप्रेस दहाडतीये. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय सचिन केवने. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, ओव्हर मधला. सचिन इथे चेंडू हवेमध्ये, बराच काळ हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सचिन केवणे. चुकी होणार नाही, मोठं नाव आहे आणि एक मोठी विकेट त्याने मिळवली आहे शेवटच्या चेंडूवर. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका विकेटच्या मदतीने धावसंख्या 8च्या घरात. एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 8. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्याची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो तो अनिकेत आता खेळपट्टीवर रवाना झालाय. शेलू गावातून देखील राहुल सर बरेचसे फॅन फॉलोइंग आहेत, त्याच्यामध्ये एक नाव मी आवर्जून घेईल, गोट्या.
शेलू गावातील खूप मोठा फॅन आहे अनिकेतचा, कारण अनिकेत देखील ब्लॉगर आहे. परंतु या अगोदरचा सामना, पहिली मॅच आपण बघितली कासगाव विरोधात उसाटने जबरदस्त बॅटिंग केली होती. मागच्या मॅचचा हिरो अनिकेत आता खेळपट्टीवर आलाय. चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सुनील केवणे, सचिन केवणे, तर दुसऱ्या बाजूला अनिकेत, मुकेश. यस, नक्कीच मी मागाशीच उल्लेख केला. आणि शेलूगावचे श्रीकांत बसने उर्फ गोट्या यांच्याकडून अनिकेतसाठी जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर रोख 1000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गणेश तयार होतोय. त्याच्या समोर असेल मुकेश, नॉन स्ट्राईकला अनिकेत. पहिलाच बॉल गणेशचा. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे, झेल ड्रॉप केलाय. कॅच विन द मॅच, कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तभी तो जीतोगे मॅच. महत्वाचा झेल सोडलाय, त्याचे परिणाम तुम्हाला आता भोगावे लागतील. कारण एक धाव कंप्लीट झाली आहे आणि स्ट्राईकवर आलाय अनिकेत, ज्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर त्याने 3 षटकार लगावले तर श्रीकांत बसने उर्फ गोट्या यांच्याकडून रोख 1000 रुपयांचं पारितोषिक. 10 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. तसा खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. परंतु आज या गोरेगावच्या क्रीडांगणावर ढवळेपाडा संघाच्या विरोधात तो खेळ पाहायला मिळेल का? गणेश तयार. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अनिकेत डोंगरी आल्या आल्या मात्र आपला परिचय करून दिलाय षटकाराने. गोट्याने देखील पारितोषिक लावले 3 षटकारांसाठी. गणेशला कमबॅक करावं लागेल, कारण ढवळेपाडा हा देखील एक बलाढ्य संघ आहे. सुनील केवणे, सचिन केवणे यांना देखील विसरून कसं चालेल. गणेशने देखील या अगोदरच्या बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवल्यात. त्याला आता कमबॅक करावं लागेल. धावसंख्या 15च्या घरात. 1.2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गणेश. इथे चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव कंप्लीट होईल आणि 1च धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 16च्या घरात. आपण पाहताय उसाटणे आणि त्यांच्या विरोधात ढवळेपाडा. स्वर्गीय जयवंत मामा 11 ढवळेपाडा या नावाने खेळत असताना जबरदस्त मॅच. प्रेक्षकांना का हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते राहुल सर, आणि तो प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गणेश तयार होतोय. त्याच्या समोर असेल मुकेश. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, वेगवान होता. अगदी बॅट आणि पायांच्या मधून चेंडू काढलाय. डॉट बॉल आलाय. ज्या कमबॅकची गरज होती तो कमबॅक मात्र करून देतोय गणेश. इथे षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या तिथेच तिघवते 16च्या घरात. 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 ते 45 धावांचं लक्ष उभं करावं लागेल इथे उसाटणे संघाला. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गणेश क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फेकी थोडीशी खराब बघायला मिळाली, परंतु 2च धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. गणेश गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत त्याने 5 चेंडू हाताळलेत, 10 धावा खर्च केल्यात. एकही गडी त्याला अजूनपर्यंत टिपता आलेला नाहीये. मुकेश आणि अनिकेत ही जोडी 2 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळत असताना अनिकेत नॉन स्ट्राईकला उभा आहे, आणि 3 चेंडूमध्ये 3 धावांची इनिंग साकारत असताना मुकेश. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. गणेश टू मुकेश. हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि 1च धाव. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 षटकार नक्की झाला, परंतु त्याच्यानंतर मात्र काय जबरदस्त चांगलं कमबॅक केले गणेशने. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका गड्याच्या मोबदल्यात उसाटणे संघाची धावसंख्या 19च्या घरात. या बातमध्ये खरं तर आपण पाहिलं असाल, स्वर्गीय जयवंत मामा तरी 11 जर्मन ढवळेपाडा संघ खेळतोय. साईगावचे उद्योजक आणि खरं तर समाजसेवक म्हणून जयवंत मामा तरी यांची ओळख होती. आणि नेहमीच आपण पाहिलं असेल तर ढवळेपाडा संघ ज्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल व्हायचा त्या स्पर्धेमध्ये टीमच्या आधी खरं तर जयवंत मामा पोहोचायचे, कारण हौशी खेळाडू होते. आणि आज आपल्याला ते नाही आहेत, म्हणून त्यांच्याच नाबाडे संघ आपण पाहतो सातत्याने खेळत असतो. जयवंत मामा तरी 11 ढवळेपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरं तर ढवळेपाडा संघ आज आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावरती उतरलाय, परंतु या टीम मध्ये कमी कोणाची आपल्याला भासते तर बंटी केवणे
आज टीम मध्ये नाहीयेत कारण थोडेसे इंजर्ड आहेत. त्याचा खरं तर बराचसा फटका बसलाय टीम डेव्हलपमेंट संघाला. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय अद्याप चांगला खेळ पाहायला मिळतोय कारण 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झालाय. टीमची टोटल फलकावरती 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती गुरुदास षटक क्रमांक 3 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती सोहम यंगस्टर खेळाडूचा इथे वापर करण्यात आलाय. काय म्हणताय अविनाश सर, खरं तर या मॅच मध्ये जर किती धावा सेट झाल्या तर एक चांगली फाईट पाहायला मिळेल. नक्कीच राहुल सर, 1:10 झालेत. 35-40 धावा देखील एक फायटिंग स्कोर होऊ शकतो. 40+ झाला तर मजा येईल. सोहम तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, चांगला फटका आहे. बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार आलाय. धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा मात्र येत आहेत. पहिल्याच बॉलवर चौकार. राहुल सर, मगाशी तुम्ही उल्लेख केला की जयवंत मामा तरे यांचा नक्कीच पाठीराखे खूप महत्वाचे असतात संघाच्या मागे. आमच्या गावातील देखील भरपूर असे प्रचंड पाठीराखे आहेत. मी एक आवर्जून नाव घेईल, अरुण काका मसने. कुठेही मॅच असू दे ते आवर्जून टीमला पाठिंबा देण्यासाठी येत असतात. आणि मध्यंतरी एक मॅच झाली अंजपच्या क्रीडांगणावर, तिथे खेळाडू कमी होता, ते शर्ट घालून उतरले. म्हणजे पाठीराखा किती महत्वाचा आहे. पेनल्टी घेतली ड्रेस कोडची, परंतु आपल्या संघासाठी ते मैदानावर उतरले. क्या बात आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. खरं तर भरपूर चांगला उल्लेख तुम्ही केला कारण असे बरेचसे प्रेक्षक असतात. आमच्या गावातून देखील पाहिले तर बरेचसे प्रेक्षक ज्यावेळेस मध्यरात्र होते तर देखील खेळ पाहण्यासाठी ते जागे असतात. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. जातो आपण मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक चौकार आला आणि पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम डेव्हलपमेंट. या मॅच मध्ये तर समोर बुम बुम अनिकेत अनिल ढोपरी हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. मागील बादचा मारदा बाज सोहम राईट ओव्हर द विकेट न बिगिन करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरता वेगानं. बॅटम बॅटच्या मधनं बॉल चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होती या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय सामना रंगतोय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान. डवलेपाडा बनाम स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणे या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज सोहम पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याच्या समोर असेल अनिकेत. इथे फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल. बॉल सीमा पार, ताकद प्रचंड आहे अनिकेतच्या मनगटामध्ये आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी. आतापर्यंत 2 षटकार आलेत, आणखीन एक आला तर श्रीकांत बसने गोट्या यांच्याकडून रोख 1000 रुपयांचं पारितोषिक. बॅटिंग करतोय मैदानावरती आपण पाहतोय अनिकेत ढोपरी. बुम बुम च्या बॅट मधून बॉल सीमा पार, षटकार त्याने ठोकलाय. एक स्पर्धा मला आजही आठवतोय. खरं तर पनवेल नगरीमध्ये थोडेसे मजकूर गावामध्ये मी समालोचन करण्यासाठी गेलो होतो. त्या स्पर्धेमध्ये एक बाईक जिंकली आहे. त्या बाईकचा मानकरी आपण पाहतोय. खरं तर बुम बुम मैदानावरती खेळतोय. मालिकावीर त्या स्पर्धेमध्ये जिंकली होती बाईक. अनिकेत ढोपरीने तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. 20 मध्ये खेळाचा प्रयत्न, खेळाडू टीममधून पोहोचतील एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि अखेर धावा किती मिळतील? 2 धावा एकवट जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 32 धावा धावफलकामध्ये जोडले गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल आता शिल्लक. या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. कारण ढवळेपणा म्हटलं की या पंचकृषीमध्ये एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि खरं तर या मैदानाचा त्यांना आढावा देखील आहे. परंतु जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असते, कारण अनिलजी ढोपरी आणि शहबाज काका बुबेरे यांचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नेहमीच उसाटणे संघ दाखल होतोय. मिड विकेटला ठोकलाय. वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल होते बाउंड लाईनच्या बाहेर. दंग षटकार. बॉल मला वाटतं ढवळेपाडा गावातून आणावा लागेल. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता आणि अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय. त्यामुळे हा षटकार. धावफलक 38. 38 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बादमध्ये जर 30 ते 35 धाबा जर बनल्या तर चांगली फायटिंग होईल असं म्हटलं होतं अविनाश सरांनी. परंतु या बादमध्ये आता 3 ओव्हर मध्ये 38 बनल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये.
टीम मीटिंग घेतली जाते। खर तर शेवटची ओव्हर कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी द्यायची आहे, या बातमध्ये कोणता असा गोलंदाज असेल जो निवडावा लागेल, ज्याला मात्र कमीत कमी धावसंख्येवरती थांबवायचं आहे, त्याच अनुषंगाने आता मीटिंग घेतली आहे आणि त्यातून उत्तर निघालंय। खर तर अक्षय बैकर सारखा देखील यंग टॅलेंट गोलंदाज आता तुम्हाला पाल मेल परंतु त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील की नौका कोणता गोलंदाज इथे मात्र वापर करतील हे देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये। कारण वांगणे एक्सप्रेस सचिन केवणे त्याच्या साथीनं सुनील केवणे असेल, कारण क्रिकेट क्षेत्रातील मोठी नाव आहेत। यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहिलं असेल तर TDPL ची स्पर्धा गाजवली आहे आणि हो मैदानावरती यंगस्टर खेळाडू फिरकीचं आक्रमण अक्षय बैकर दाखल होतो या मॅच मध्ये। यस नक्कीच राहुल सर, अत्यंत महत्वाची ओव्हर आहे, इथे कमबॅक करावा लागेल अक्षयला। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, अनिकेत अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे, त्यांनी 6 चेंडूमध्ये 21 धावांची अफलातून इनिंग साकारली आहे। त्याच्या सोबतीला मुकेश मात्र त्याला साथ देतोय, 6 चेंडूमध्ये 9 धावा। उर्वरित 6 चेंडूमध्ये किती धावा येतील? धावसंख्या 38च्या घरात, 38 रन्स ऑन स्कोर बोर्ड। ढवळेपाडा बनाम उसाटणे असा आपण सामना पाहताय। रात्रीचे 1:15 झालेत। जे कोणी प्रेक्षक या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेत असतील त्यांचे देखील गोरेगावकरांच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत। पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केलाय, बॉलला पाठवलंय सीमा पार, 6 धावांसाठी टोकलाय षटकार। मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारली आहे। पहिला बॉलवरती केलंय अक्षय बैकरचं भव्य स्वागत। वेलकम टू द ग्राउंड, बॉल सीमा पार षटकार, त्यामुळे धावफलक 44, 44 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात। ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पारमेल, एका बाजूला बुम बुम तर दुसऱ्या बाजूला मुकेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक 44 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात। अक्षय बैकर तुम्ही पाहताय जो यंगस्टर खेळाडू आहे, फिरकीचं आक्रमण त्याचं आपण नेहमीच पाहिलंय या मॅच मध्ये। लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं इथे घडलंय काय? तडमाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित, अखेर यशच्या उद्ध्वस्त केल्यात परंतु पंचांनी घेतलाय DRS आणि अखेर व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पारमेल। चेक आपण करू ओमसाई MTC लाईव्ह च्या माध्यमातून। खर तर थेट प्रेक्षेपण तुम्हाला पारमेल, दूध का दूध पाणी का पाणी हे चित्र तुम्हाला जरूर पारमेल, त्यामुळे नक्की घडलंय काय हे देखील आपण पाहणार आहोत। हृदयाचे ठोके धडधड तुम्हाला पारमेल, परत तिथे सेफ असतील की आउट असतील हे चित्र आपल्याला पारमेल। 44 धाबा या बॅच मध्ये आतापर्यंत बनल्यात, परंतु या बॉलवरती नक्की घडले काय हे चित्र देखील आपण पाहणार आहोत। व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला जरूर, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल, परंतु अजून एक धाव मिळतीये की इथे मात्र फलंदाज बाद आहेत हे चित्र आपण पाहणार आहोत या बॅच मध्ये नक्की घडलंय काय। शेबाच्या बुबेरे, एमर भाई बुबेरे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पारमेल। शहबाज अजी अहमद क्रीडांगण या मैदानावरती खर तर गोरेगाव चषकाचं आयोजन तुम्हाला जरूर पारमेल। आज एक सामना जिंकला टीम शेळू संघानं, त्यामुळे आपण पाहतोय आमचे अविनाशी तरे देखील भरपूर खुश आहेत आणि ज्यावेळेस गावाचा विषय येतो त्यावेळेस नेहमीच अविनाशी तरे यावर्जून उपस्थित असतात। मग गावाच्या नावासाठी आपण पाहतोय नेहमीच विशेष त्यांचं प्रेम राहिलंय आणि मोठमोठी स्पर्धा ते भरवत असतात। नक्की तिथे घडलंय काय? बॅट ग्राउंडिंग झाली आहे की इथून मात्र फलंदाज बाद आहेत हे चित्र आपण पाहणार आहोत। तिसरे पंच आमचे नक्की जोडले गेले, त्यांच्या साथीनं आमची आयोजन कमिटी देखील आता सज्ज झाली आहे। शप्पूबाई देखील जोडले गेलेत, वेलकम स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून। कौनेनभाई बुबेरे असतील, टीप गोरेगावचे हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे। 13 बॉल मध्ये 36 धाबाची गरज होती, नॉट आउट। नॉट आउट, त्यामुळे पोहोचलेत बॅटर सेफ असतील। व्हाईट +1 2 धाबा इथे जोडले जातील। हो पुन्हा एकदा बिगिट करायचा प्रयत्न होता, या वेळेला खर तर डॉट बॉल
ची समाप्ती होत असताना सरपंच काहीसा इशारा करतायत चेक करायचं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आला अंपायर रिव्ह्यू आहे त्यामुळे आपण चेक करतोय व्हाईट बॉल साठी पहले ओवर में 8 आया, दूसरे ओवर में 11, तीसरे ओवर में 4 5 5 और 2 7 7 में 3 13 19 रन आया। 19 में व्हाईट बॉल त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल एक डाउन पण घेतला ना सर, डबल से तो फिर 48 झाले। 48 धावा धाव फलकावरती आता जोडल्या जातील पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे कारण साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय रुक जरा 32 वर मारला 32 वर। चला स्कोरर आमचे प्रॉपर बरोबर आहेत त्यापुढे कोणत्याही प्रकारचा आपण अडथळा निर्माण करू नका 48 धावा आहेत धाव फलकावरती कारण 3 ओव्हरच्या अंती धाव फलक 38 होता त्यावरती एक षटकार आला त्यानंतर 1+1 गुरदास तयार होतोय बारीक ट्रॅक वरती अक्षय बैकर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न इथे घडले काय हे देखील पाहावं लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली खरं तर हातभर चेंडू बाहेर बळवलं जात आहे परंतु लाईन थोडीशी खराब आहे त्यामुळे आपण पाहतोय खरं तर टप्पा अचूक होता परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळून घेतोय त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अजून एक फलंदाज त्याला मैदान सोडावं लागतंय या बाद पद्धती तुम्ही पाहताय खरं तर अनिकेतला ते स्ट्राईक हवी होती त्यामुळे त्यानं समोरच्या बॅटरला आउट केले मुकेश बॅक टू द पवेलियन नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय उज्ज्वलचं भविष्य उज्ज्वल आहे कारण मागील बादमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आहे तोच खेळाडू तुम्हाला पार बेल आता दाखल होतोय 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे काय म्हणताय अविनाश सर खरं तर जी अपेक्षा होती 35 ते 40 धावाची परंतु आता 49 धावा बनलेत या बादमध्ये नक्कीच राहुल सर दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली क्षमता आहे सुनील आणि सचिन मध्ये त्यामुळे ह्या धावा देखील चेस होऊ शकतात तशी कामगिरी करावी लागेल परंतु इथे पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय शॉट ऑफ द नाईट श्रीकांत मसने गोट्या नक्कीच खुश असतील बॅक टू बॅक 3 षटकार नाही आले परंतु 4 षटकार नक्कीच आलेत जर त्यांना वाटलं तर कदाचित ते 1000 रुपये देऊ शकतात अनिकेतला जबरदस्त बॅटिंग राहुल सर पहिल्या मॅच मध्ये आय थिंक संघ उशिरा आला होता 2 बॉलची पेनल्टी होती त्यांना परंतु त्याच्यानंतर कासगाव सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी परास्त केलं आणि आता ढवळेपाडा संघाच्या विरोधात 2 हात करत असताना उसाटणे संघ 55 धावा धावफलकावर 3 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात जिथे कमी धावांचं षटक टाकायचं होतं अक्षयला युवा आहे पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता परंतु ह्यावेळी चांगलं कमबॅक केलंय 4 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात 2 षटकार आणि 2 वेळा व्हाईट +1 अशा 4 धावा त्याने खर्च केल्यात शेवटचे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे चांगलं कमबॅक केलंय प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे 3.5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त या इनिंग मधला हा अंतिम चेंडू आहे या चेंडूवर जर मोठा फटका आला तर भली मोठी धावसंख्या जर निर्धाव आला तर सामना बॅलन्स पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय क्षेत्ररक्षक तिथे होता चांगलं चक्रव्यूह रचलं होतं यावेळेस
आणि धावचीच्या स्वरूपात इथे शेवटच्या चेंडूवर अनिकेतला माघारी परतावं लागेल. या चेंडूवर एक धाव 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावफलकावर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे. आपण संपन्न करतोय शेलू टीम. शेलू 11 शेलू आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला खेळताना दिसेल पेंदर. दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या. फर्जिन बुबेरे यांना विनंती आपण मंचावरती यावं. आज खर तर पूर्ण गाव एकत्रित आलाय शेलू टीम. खर तर कुमार पाटील आणि त्याच्या साथीदार अविनाश तरे यांच्या माध्यमातून पूर्ण गाव एकत्रित करत असताना संघ बांधण्यात आलाय. आज खर तर भरपूर चांगलं वाटलं सर्व गाव एकत्रित आल्यामुळे. त्यामुळे आपण पाहिलं खर तर खूप चांगला खेळ टीम शेलू संघाचा या स्पर्धेमध्ये झालाय. फर्जिनजी बुबेरे यांना विनंती आपण यावं. टॉस आपण संपन्न करू. अभिजी बुबेरे यांना विनंती या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. कुमारला आम्ही या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न विचारायचे कुमार तुला. हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू. हेडचा कॉल केलाय आलाय टेल. कुमार फक्त आता टॉस जिंकलाय एकच प्रश्न विचारेल. पहिला प्रश्न निर्णय काय? ओके निर्णय पेंडिंग आहे. कुमार फक्त एक शेवटचा प्रश्न असेल. काय म्हणशील खर तर शेलू संघ देखील दोन टीम आपण नेहमीच पाहिल्यात परंतु आज या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे आम्ही चर्चा केली अविनाशी त्याने सांगितलं की पूर्ण गाव आज एकत्रित आलाय आणि पहिला सामना तुम्ही जिंकलात. भला मोठ्या संघाला तुम्ही परास्त केलं. कसं वाटतंय पूर्ण गाव एकत्र आल्यानंतर? माझी टीम मध्ये तर सर्व गावातले प्लेयर खेळतात असं म्हणजे एरिया वाईज नाही खेळत. काय म्हणशील खर तर ही स्पर्धा खेळत असताना? चला हरकत नाहीये. कुमार कमी बोलतो परंतु त्याची बॅट भरपूर काही बोलते. कारण एक स्पर्धा आम्ही पाहिली होती रायगड नगरीमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये खर तर ती स्पर्धा रंगली होती. त्यामध्ये एक कुमार पाटीलचा सुपला शॉट आपण पाहिला होता आणि भरपूर व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्यानंतर भरपूर ट्रेंडिंग वरती होता. त्यामुळे आपण पाहतोय कुमार कमी बोलतो परंतु हरकत नाहीये. अजून एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला ढवळेपाडा संघ मैदानावरती खेळतो तर त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल संघ रामचंद्र मडवी प्रतिष्ठान हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर. धन्यवाद. थैंक यू सो मच राहुल जी चव्हाण सर. 57 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाड्या टीमला 57 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे आणि सलामीची जोडी सुनील केवणे आणि सचिन केवणे. विस्फोटक जोडी गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये अमर. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. पहिल्या चेंडू यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि या अवांतर धावेने श्री गणेश होते.
धावसंख्या आहे 1. 57 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे उसाटणे या संघाच्या माध्यमातून. पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 56 धाव बनवल्यात आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलेला आहे. सोपा सहज हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. विकेटचं सो मच न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. हर्षद विकेट मिळवली आहे. गोलंदाज अमरने गोल्डन विकेट मिळवली आहे कारण की सुनील केवणे आणि सचिन केवणे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. सुनील केवणेला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. हर्षद नवीन फलंदाज आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. अमर गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला फटका प्रतिमा पण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नानं यश मिळत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. चौकार येतोय हर्षदच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 5. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमर. बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात राहिली आहे. जरी विकेट गमावला असेल तरी देखील चौकार आलेला आहे हर्षदच्या बॅट मधून. 14.25 च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. ऑन साइडला फ्लिक केलाय. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये 10. हर्षद चांगली बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. मिस्टायमिंग क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडेसे दूर राहिलेले आहेत झेल पासून. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाडा टीमला. ढवलेपाडा संघाचे प्रेक्षक देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत कारण की अगदी हाकेच्या अंतरावरती हे गाव आहे. अमर वेगवान गोलंदाज आहेत. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर.
स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 15. सुरुवात अप्रतिम झाली आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. मिडऑफ आतमध्ये आहे तेच पाहिलं. मिडऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 19. थँक्यू सो मच. चला उसाटणे संघ बघा 6 मिनिटे घेतलेली आहेत पहिल्या षटकासाठी. पहिल्याही मॅच मध्ये तुम्हाला पेनल्टी लागली होती त्यामुळे ही सूचना असेल. टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचा आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. 18 चेंडू आणि 38 धाव बनवायच्या आहेत. अजय भंडारी येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न होता. स्किड झाले फलंदाज हर्षद. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आले. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. स्किड झाले फलंदाज हर्षद. खऱ्या अर्थाने एस्टनच्या पाठीमागे अनिकेतचं मी कौतुक करेन. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. पाहावं लागेल काय घडलंय. यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. हर्षद बॅक टू द पवेलियन. ये काली काली आंखें पेंदर या संघाला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. फुलर लेनचा चेंडू आहे. आणि बघा आक्षेप घेतलेला आहे शैलीवरती. पंच थर्ड अंपायर सावंत सर हा चेंडू चेक करायचा का. यस फिरोज सर या आपण.
फेर आहे. यस, तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. आणि बघा प्रत्येक चेंडू चेक केला जाईल. टीव्ही अंपायर आहेत फिरोज सर आणि आपल्या कंट्रोल रूम मध्ये आहेत ते देखील. प्रत्येक चेंडू चेक केला जाईल. फटका अप्रतिम आपण पाहतोय परंतु गॅप शोधू शकले नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकदम मिळत्या चेंडूवरती एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी होतीये या षटकामध्ये. अजय भंडारीच्या माध्यमातून पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. या षटकामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 20. पहिल्या षटकामध्ये 19 बनवल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. अवघी 1 धाव आली आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. फिल्डर येत आहेत बॅकवर्ड पॉइंटला. हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळतील या एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 13. बनवायच्या धाव 35. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये अजय भंडारीच्या माध्यमातून. बघा जास्त वेळ आपण घेऊ नका. उसाटणे संघ. धावसंख्या आहे 22. अप्रतिम टायमिंग. ताकद या फटक्यामध्ये आपण पाहतोय. जीवनचा तडाखा. सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28-28. जिंकण्यासाठी 29 ची गरज. चेंडू शिल्लक 12. बारा चेंडू शिल्लक आहेत. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी जयवंत मामा तरे प्रतिष्ठान, जय हनुमान ढवलेपाड्या टीमला गोलंदाजी मार्कवरती उज्ज्वल येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. सचिन ऑन स्ट्राइक. एक चांगलं बॅटल या 2 टीम मध्ये. 12 चेंडू 29 बनवायचे आहेत. पहिला चेंडू. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक. शॉट ऑफ द नाईट पाठवला. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेग ब्रेक चेंडू त्याला पिक केलं आणि षटकारांसाठी 6 धावा मिळतील या चेंडूवरती. सचिन केवणे हे नाव खूप मोठं आहे. ढवलेपाड्या टीमच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय आणि मोमेंटम शिफ्ट झालेला आहे ढवलेपाड्या टीमच्या बाजूने. कारण की 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 23. ऑन साइडला
into the slot and out of the plot. ढवलेपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. साऊंड ऑफ टक. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या आहे 40. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ढवलेपाडा टीमने. अजून एक तडाखा. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. सलग चालाय हा 3रा षटकार. सो मच. खऱ्या अर्थाने मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती जीवनच्या बॅटमधून षटकार आला आणि त्यानंतर 3ऱ्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावलेत सचिनने. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या 11 या मॅच मध्ये ढवलेपाडा या टीमला. ढवलेपाडा टीम साठी मैदान लकी आहे. लवकर ते कधी खाली हात गेले नाहीयेत या ग्राउंड वरून. ही खासियत आहे. हाफ ट्रॅकर त्याला देखील पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा 4था षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या सचिन केवणेसाठी. तेरा चेंडू आणि 35 धाव बनवायच्या होत्या. सलगचे 5 षटकार आलेत. त्यामधील सलगचे 4 षटकार लगावलेत सचिनने. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करेल का. परंतु मिसटायमिंग आहे. फिल्डर येतील डीप मधून तोपर्यंत मिळत आहे त्या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू शिल्लक आहे 7. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 3. मुदस्सीर नजे साहेबांकडून सचिन केवणेसाठी रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक. मॅच विनिंग बॅटिंग सुरू आहे. वैयक्तिक खेळ 35 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. ड्राइव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे जयवंत मामा तरे प्रतिष्ठान. जय हनुमान. ढवलेपाडा संघाने सलगचा 2रा विजय मिळवलाय. अभिनंदन ढवलेपाडा संघ. आणि खऱ्या अर्थाने सचिनने हा सामना जिंकून दिलेला आहे आणि सचिनसाठी पारितोषिक येत आहे अतुल केवणे यांच्याकडून. लागोपाठ 4 षटकार लगावले. त्यासाठी रोख रक्कम 5000 रुपयांचं पारितोषिक आणि 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मुदस्सीर नजे पुरस्कर्ते आहेत या संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. टोटल 5500 रुपयांचं पारितोषिक येत आहे सचिन केवणे यांच्यासाठी. आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच देखील सचिन केवणे आहेत, ज्याने नाबाद 39 धाव बनवल्या. 10 चेंडूंमध्ये 1 षटक हाताळलं, 1 विकेट घेतलाय. सचिन आहेत